श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि दिनांक आहे 10 मार्च. तर या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला वेगवेगळं महत्त्व हे दिलं जातं. तर पहा, प्रत्येक अमावस्येचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. तर ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा करायची असते. आणि पहा, माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाणारी तुळस, तर तिचीसुद्धा आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. या दिवशी तुळशी मातेचे आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आपल्याला तुळशीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं. तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून तिला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावाने देखील ओळखलं जातं. तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे आपल्या घराच्या अंगणात तुळस ही लावली जाते. आणि बघा, प्रत्येकाच्या घरासमोर एक तुळशीचं रोप हे असतंच. आणि ह्या तुळशीची नेहमीच जर आपण पूजा केली, सकाळ संध्याकाळ तिला दिवा लावला, हळदी कुंकू अर्पण केलं आणि थोडंसं जल अर्पण केलं, तर तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यामुळे रोज आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि प्रत्येकाला पहा, रोज ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही. तर अशा काही तिथींना आपल्याला काही उपाय हे तुळशीच्या संदर्भात जर आपण केले तर आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होते. आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, गरिबी आहे, ती दूर होऊन जाते. तर पहा, कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की तुळस ही सुकली जाते आणि खूप सारी तिची मुलाबाळासारखी काळजी घेऊन देखील ती सुकली जाते, वारंवार सुकत जाते. तर त्यावेळेस ती संकेत देत असते की आपल्या घरामध्ये काहीतरी संकट आलेलं आहे, काहीतरी संकट येणार आहे आणि ते संकट तिने स्वतःवरती घेतलेलं आहे. आणि पहा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये, काहींच्या घरामध्ये तर अशीच तुळस बहरते की जेणेकरून ती हिरवी तिची पालवी नवीनच फुटलेली आहे अशी बहरते. तर अशा वेळेस पहा, त्या घरामध्ये खूप सुख, शांती, समृद्धी असते. ते घर अगदी आनंदाने आणि सुखाने जगत असते. त्या ठिकाणी तुळस लावलेली असते पहा, त्या ठिकाणी सकारात्मक लहरी निर्माण झालेल्या असतात. आणि ह्या सकारात्मक लहरी आपल्या घरातली, बाहेरची जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं काम करत असतात. भगवान श्री हरिविष्णू यांच्या पूजेमध्ये जर आपण तुळशीपत्र अर्पण नाही केलं किंवा नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण नाही केलं तर भगवान श्री हरिविष्णू नैवेद्य पाषाण करत नाही, म्हणजे नैवेद्य ग्रहण करत नाही. आणि जो कोणी भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करतो त्याच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. इतकं महत्त्व या तुळशीचं आहे. तर त्यामुळेच आपल्याला तुळशी मातेचा हा एक उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. आपले आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातली देवपूजा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. त्या दिवशी पहा, आपल्याला देवघरसुद्धा स्वच्छ करायचं आहे. देवघरातली जी भांडी आहेत ती स्वच्छ करायची आहेत आणि देवांना आपल्याला दही आणि हळद टाकून त्याने स्वच्छ करायचं आहे. बघा, उद्या आपल्याला काय करायचं आहे. उद्या रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही किंवा तुळशीची पानं देखील तोडत नाही. तर हे नियम जे आहेत तर ते एकादशी आणि रविवार या दिवसासाठी असतात. त्यामुळे या दिवशी पहा, तुळशी मातेला आपल्याला काय अर्पण करायचं आहे. आता बघा, तुळशी मातेला आपल्याला तुळशीचं जे वृंदावन आहे तर त्या वृंदावनवरती आपल्याला हळद आणि कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर पहा, आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे. तर दिवा लावताना हा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. आणि पहा, त्या दिवा लावत असताना एक मातीचा दिवा घ्या किंवा मग तुमच्याकडे जो दिवा असेल तो घ्या. त्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून टाकायची आहे. जर तुमच्याकडे लाल पिवळी कलाव्याची वात असेल तर ती नक्की टाका. नसेल तर मग जे काही
कापसाची वात आहे तिला आपल्याला कुंकू लावून लाल पिवळी करायची आहे. तर त्यामध्ये घालायचे आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप जर नसेल तर मग तुम्ही थोडं तेल असेल ते तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची, एक लवंग टाकायचा आहे आणि एक आपल्याला जो तांदळाचा दाणा आहे तर तो एक टाकायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर पहा आपल्याला त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटवरती आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे. त्या अक्षतावरती हळदी कुंकू वाहून हा असा एक दिवा त्यावरती आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. यानंतर तुळशीला आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुळशीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे, दुःख आहे, संकट आहे ते दूर करण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली की ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर निघून जात असेल तर आपल्याला हा उपाय आवर्जून उद्या करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आहेत. जर 11 प्रदक्षिणा तुळशीपाशी तुम्हाला जागा नसेल, घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. थोड्या वेळ तिथं बसायचं आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा असा एक छोटासा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तर पहा दुसऱ्या दिवशी आपल्याला ती जी दिवा आहे तर तो दिवा स्वच्छ करायचा आहे. त्यातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या काय करायचं, एका त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि त्या प्रज्वलित करून जाळून टाकायच्या आहेत. आणि तर जाळणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या त्या घरामध्ये एखादी कुंडी असेल किंवा मग एखादं झाड असेल तर त्या झाडापाशी तुम्ही ह्या वस्तू टाकून देऊ शकता आणि तो दिवा परत स्वच्छ करून तुम्ही यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. खालचे जे तांदूळ आहेत तर ते सुद्धा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता जेणेकरून तिथं कीटक येतील आणि ते खाऊन घेतील. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. उपाय आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.